सुस्वागतम. माझे नाव रुचिका संतोष देशमुख. माझा रोल नंबर 1868, वर्ग BA फर्स्ट इयर. शीर्षक आहे गुरुकुल शिक्षण पद्धती. गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये आज बघणार आहोत परिचय, मुख्य वैशिष्ट्य, गुरुकुलांचे प्रकार. परिचय असा आहे, प्राचीन काळापासून भारतवर्ष हे शिक्षणाप्रती सजग होते. भारतीय गुरुकुल पद्धती ही जगातील एक प्राचीन शैक्षणिक प्रणाली आहे. या प्रणाली अंतर्गत केवळ धर्म तत्त्वज्ञान नव्हे तर आधी भौतिक ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान, व्यापार, वाणिज्य, ललित कला, संगीत, नृत्य, नाटक, नाट्य, आरोग्य, क्रीडा, धनुर्विद्या, योग, आयुर्वेद, युद्धकला, मार्शल आर्ट्स, बुद्धिबळ, भूविज्ञान, वनस्पतीशास्त्र, प्रणालीशास्त्र, हवामानशास्त्र आदी अनेक क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना पारंगत केले जाईल. ह्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे समग्र शिक्षण, चरित्र बांधणी, शिक्षणाची उद्दिष्टे, स्वाध्याय, गुरुशिष्य परंपरा, शुल्क नाही, स्वयंपूर्णता. गुरुकुलांचे 2 प्रकार आहेत. गुरुकुल पद्धतीचे परिचय व वैशिष्ट्य जाणून घेतल्यावर आता गुरुकुलांचे प्रकार पाहू. याचप्रमाणे याचे 2 भाग पडतात, ऋषी गुरुकुल आणि गृह गुरुकुल. पहिले ऋषी गुरुकुल. ऋषी गुरुकुल पद्धती ही एक निवासी शालेय व्यवस्था होती, जिथे विद्यार्थी त्यांच्या गुरूंसोबत, शिक्षकांसोबत राहत असत आणि अध्यात्म, तत्त्वज्ञान, साहित्य, विज्ञान आणि युद्धकला यासह विविध विषयांचे शिक्षण घेत असत. ही गुरुकुले प्रामुख्याने नदीकिनारी, नागरी वस्तीपासून दूर जंगलामध्ये स्थापलेली दिसतात. गुरुकुलांमध्ये मुले आणि मुली दोघांचीही उपस्थिती असत. निसर्गरम्य ब्रह्मचार्याश्रमामध्ये शिक्षण हा एक कष्टाचा भाग जरी असला तरी आयुष्याचा एक अनिवार्य व आनंददायी घटक होता. दुसरे गृह गुरुकुल. गृह गुरुकुल शिक्षण पद्धती ही भारतीय कौशल्य शिक्षण पद्धतीचे प्रतीक आहे. गृह हे देखील एक गुरुकुल आहे. कदाचित या भारतीय संकल्पनेमुळेच भारताला ज्ञानात रममाण असणारा देश म्हटले आहे. यात प्रामुख्याने कला कौशल्याचे शिक्षण अंतर्भूत होत असे, जसे की मूर्ती घडवणे, संगीत, दागिने बनवणे, सुतारकाम, लोहारकाम, शेती इत्यादी. आपल्या कुळाचा बाहेर हे शिक्षण न देण्याची परंपराही दिसते. एका प्रकारे अशी कौशल्य आधारित कामे ही त्या कुळाचे आर्थिक तर साधन असल्याने त्याचे संरक्षण करणे हा एक हेतू असावा. गुरुशिष्य परस्पर दृढ संबंध, मैत्री, उत्कृष्ट व समजोपकारक मनुष्य निर्माण आणि अध्ययपानाची अखंड परंपरा ही गुरुकुल शिक्षण पद्धतीचे वैशिष्ट्य दिसतात, ज्यामुळे प्राचीन भारताचे गौरवशाली उल्लेख जगातील वाङ्मयात आढळतात. काही चित्र आहेत. हे गुरुकुल शिक्षण पद्धती अशा होत्या आधी. धन्यवाद.